भिवंडी शहरातील सलाउद्दीन अय्यूबी मेमोरियल हायस्कूल अँड कॉलेज या 10वीत शिकणाऱ्या फहाद फैज खान या विद्यार्थ्याची चालू वर्षाची 1300 रुपये फी शिल्लक असल्याने ती न भरल्याच्या कारणास्तव त्या विद्यार्थ्याला इतर विद्यार्थ्यांपेक्षा वेगळं खाली चटईवर बसवून परीक्षा देण्याची शिक्षा दिली। विद्यार्थ्याने ही संपूर्ण घटना वडिलांना सांगितल्यानंतर वडिलांनी शाळा प्रशासनाला जाब विचारला असता त्याने फी न भरल्याने ही शिक्षा दिल्याचं सांगितलं। फैज खान यांनी दिलेल्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस ठाण्यात मुख्याध्यापकांसह शिक्षकाविरोधात शांतीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। विरोधात अल्पवयीन बालकांची काळजी व संरक्षण कायद्याच्या 75 आणि 87 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय। सलाउद्दीन हायस्कूलमध्ये 10वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला जमिनीवर बसून पेपर लिहायला लावले अशी परवा त्याच्या पालकाने पोलीस स्टेशनला येऊन तक्रार दिली। त्यांच्याकडून तक्रारीमध्ये असे सांगण्यात आलं की त्यांचा मुलाची फी भरण्याची बाकी आहे। या कारणास्तव आता परीक्षा चालू असताना वर्गामध्ये फक्त एकाच मुलाला वर्गातील एका कोपऱ्यामध्ये खाली बसून पेपर लिहिण्यास सांगितले होते। तो मुलगा घरी येऊन वडिलांना रडून ही गोष्ट सांगत होता आणि तो डिप्रेशनमध्ये गेला आहे असं पालकांच्या लक्षात आल्यावर ते दुसऱ्या दिवशी परत शाळेत खात्री करण्यासाठी गेल्यावर दुसऱ्या दिवशी सुद्धा त्यांना मुलाला जमिनीवर बसून पेपर लिहिण्यास लावलेले त्यांना दिसले आणि त्यानंतर त्यांनी येऊन पोलिसांना तक्रार दिली। त्यांच्या तक्रारीवरून शांतीनगर पोलीस स्टेशनला ज्युव्हेनाइल जस्टिस ॲक्ट सेक्शन 75 खाली शाळेचे मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास चालू आहे। ब्युरो रिपोर्ट, जनता आवाज न्यूज।